सातारा जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच काही तासातच निकाल देखील स्पष्ट होताना पाहायला मिळतोय। सातारा जिल्ह्यातील 5 नगरपालिकांवरती या ठिकाणी भाजपचा झेंडा फडकताना आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये जर सांगायचं झालं तर मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या भाजप उमेदवार मसवड नगरपालिकेच्या पूजा विरकर तसेच रहिमतपूर नगरपालिकेच्या वैशाली मानेच्या जयकुमार गोरेंच्याच नेतृत्वाखाली या 2 नगरपालिका आहेत त्या निवडणुकीच्या लढत होत्या। दरम्यान वाई नगरपालिकेत देखील जयकुमार गोरेंनी मोठं लक्ष घातलं होतं। त्यात देखील अनिल सावंत हे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते निवडून आलेले पाहायला मिळत आहेत। तसेच मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वात असणाऱ्या मेडा नगरपंचायतीच्या रिंगणातल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपाली वरागडे तसेच मलकापूर येथील मान्य आमदार असणारे अतुल भोसले हे जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली असणारे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत तेजस सोनवणे हे देखील निवडून आल्यामुळं भाजपने मोठं तयारी दाखवून या ठिकाणी विजय मिळवला पाहायला मिळतोय। दरम्यान मंत्री शंभूराज देसाई देखील या सातारा जिल्ह्याच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या जोमाने उतरले होते। दरम्यान भाजपने देखील मोठा कस घातलाय। अजित पवार गट देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी या निवडणुकीमध्ये सामील झाला होता, मात्र तशा पद्धतीने जे यश आहे ते मिळालं नसल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान थोड्याच वेळात सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये गुलालाचे उधळण करत डीजे वाजवत कार्यकर्ते उमेदवार जे निवडून आलेले नगरसेवक असतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील ते जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळणार। ओमकार सोनाले, नवराष्ट्र, सातारा।